कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात प्राकृतिक आणि प्रासादिक बुद्धिमत्तेचे प्रतिनिधी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे. लेखक विद्यावाचस्पती चंद्रहास दुर्गादास शास्त्री सोनपेठकर. भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानस्थानावर वेदांचे अढळ स्थान आहे. ज्ञान, आचार, अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम असलेल्या या परंपरेचे जतन करणे आजच्या वेगवान तंत्रयुगात जितके आव्हानात्मक आहे तितकेच महत्त्वाचेही आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक तरुण वेदसाधक वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही लक्ष वेधून घेतले आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यान्दिनी शाखेतील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या दंडक्रम पारायण हे त्यांनी अवघ्या 19व्या वर्षी पूर्ण करून वेदपरंपरेला नव्या उंचीवर नेले आहे. त्यांच्या अभ्यासाची, साधनेची आणि समर्पणाची चर्चा आज देशभरात होत आहे आणि वेदविद्येला नवसंजीवनी देणारा हा युवा वैदिक सध्या सर्वांच्या प्रशंसेचा विषय ठरत आहे. देवव्रत रेखे यांचे बालपण अतिशय साध्या पण धर्मसंस्कारांनी संपृक्त अशा वातावरणात गेले. घरात संस्कृत वेदांचा मान, शास्त्रोक्त विधींचे आवड आणि पारंपरिक आचार यांमुळे त्यांच्यात लहानपणापासूनच वेदांविषयी ओढ निर्माण झाली. नित्यनियम, स्वाध्याय, मौनसाधना, गुरुसेवा आणि शिस्त या सर्वांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची पायाभरणी केली. देवव्रत यांनी वेदसंस्कृतीचा कठीण आणि अत्यंत अनुशासित असा मार्ग स्वीकारला. ही निवडच त्यांच्या परिश्रमाची आणि जिद्दीची साक्ष देते. वेदमूर्ती श्री महेश रेखे कुटुंबीय श्रीगुरु परंपरा यांचे या दिव्य कार्यातील योगदान अद्वितीय असे आहे. वेदांतील दंडक्रम हा पाठक्रम अत्यंत गुंतागुंतीचा मानला जातो. मंत्रांच्या विविध पुनरावृत्त्या, स्वरांच्या अचूक हालचाली, उदात्त अनुदात्त उच्चारांचे नियम आणि 50 दिवस अखंड साधना ही प्रक्रिया मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच पातळ्यांवर साधकाची परीक्षा घेणारी असते. या पारायणात सुमारे 2000 मंत्रांचे पुनः विशिष्ट संरचनेत पठण करावे लागते. ही रचना भारतीय ध्वनिविज्ञान, स्मरणशक्ती आणि संहिता पद्धतींचा एक विलक्षण नमुना आहे. देवव्रत यांनी आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली या पारायणाची तयारी अत्यंत काटेकोरपणे केली. सकाळच्या प्रशांत वातावरणात सुरू होणारा वेदपाठ, दिवसभरातील अनेक तासांची साधना, स्वरसिद्धतेसाठी लागणारी पुनरावृत्ती आणि मन एकाग्र ठेवण्यासाठीची संयमी वृत्ती हे सर्व त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग होते. आधुनिक जगात शारीरिक आणि मानसिक शिस्त राखणे कठीण झाले आहे. अशात वयाच्या 19व्या वर्षी एवढ्या प्रगल्भतेने आणि समर्पणाने वेदसाधना करणारा युवक ही स्वतःतच एक अपूर्व बाब आहे. या साधनेचे विशेष महत्त्व असे की दंडक्रम पारायण ही केवळ धार्मिक कर्मकांडे नसून वेदाध्ययनाचा उच्चतम टप्पा मानला जातो. वेदांचे स्वर कसे जपले गेले, हजारो वर्षांची मौखिक परंपरा का टिकून राहिली आणि उच्चार शुद्धतेचा वेदांच्या अर्थाशी काय संबंध आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या साधनेत दडलेली असतात. देवव्रत यांची ही सिद्धी त्यामुळे केवळ वैयक्तिक विजय नाही, तर भारतीय ज्ञानपरंपरेच्या सातत्याचे प्रतीक आहे. वाराणसीतील सांगवेद विद्यालयात तपोमूर्ती द्रविडशास्त्रींच्या पावन आणि कृपामय उपस्थितीत दंडक्रम पारायण संपन्न झाले, याचे महत्त्व अपरंपार आहे. यावेळी पाराथण श्रोते म्हणून वेदमूर्ती श्री देवेंद्र गढीकर उपस्थित होते. या पारायणाची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक राष्ट्रीय वृत्तमाध्यमांनी त्याची दखल घेतली. काही दिवसांतच सोशल मीडियावर त्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ, अनुभव आणि अभिनंदनपर संदेशांची बरसात होत आहे. पंतप्रधानांसह अनेक नामांकित व्यक्तींनी देवव्रत यांच्या साधनेचे कौतुक केले आणि वेदविद्येचे पुनरुज्जीवन घडवणाऱ्या या तरुणाची प्रशंसा केली. यामुळे त्यांचे कार्य राहता राष्ट्रीय जागृतीचा भाग ठरले. वेदमूर्ती देवव्रत यांचे कार्य, यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची विनम्रता आणि अभ्यासू वृत्ती. मुलाखतींमध्ये त्यांनी आपल्या साधनेचे श्रेय नेहमी गुरुजनांना, कुटुंबियांना आणि परंपरेला दिले. आजच्या काळात यश मिळाल्यावर त्याचे प्रदर्शन करणे सहज शक्य असते, परंतु देवव्रत यांनी प्रसंगानुरूप संयम आणि संस्कृत आचरण दाखवले. वेदांतील सत्य, शुचिता, संयम आणि कृतज्ञता हे मूल्ये त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतात. अनेक युवकांसाठी ते आज प्रेरणास्थान बनले आहेत. या साधनेचे व्यापक सामाजिक महत्त्वही मोठे आहे. देशात वेदाध्ययन करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होत असताना
एखादा तरुण एवढ्या प्राणप्रतिष्ठापूर्वक परंपरेचे पालन करतो, हे नव्या पिढीला वेदांविषयी कुतूहल निर्माण करणारे आहे. काही महाविद्यालयांनी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वेदांचे वैज्ञानिक स्वरूप, ध्वनिशास्त्र, न्यूरोसायन्सवर होणारा परिणाम आणि स्मरणशक्तीचा विकास या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे. वेदांचे स्वर हे साऊंड इंजिनिअरिंग आणि कम्प्युटेशनल स्ट्रक्चर्सशी साम्य राखतात, यावरही संशोधन चर्चिले जात आहे. देवाव्रत यांच्या साधनेमुळे या चर्चांना नवीन आधार मिळाला आहे. त्यांच्या या पराक्रमातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो की भारतीय ज्ञानपरंपरा पुन्हा नव्या पिढीच्या हातात फुलू शकते, जर मार्ग दाखवणारे आणि आदर्श घडवणारे तरुण पुढे आले तर. यातून वेदपाठशाळांना, वेदाध्ययन संस्थांना आणि संस्कृत विद्यापीठांना एक नवी ऊर्जा मिळेल. अनेक पालक स्वतःहून विचारतात की मुलांनी वेद किंवा संस्कृत शिकावे का आणि कसे शिकावे. हा बदल आशादायक आहे, कारण परंपरा फक्त संस्थांनीच नव्हे तर घराघरातून जिवंत राहतात. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी केवळ एक पारंपरिक साधना पूर्ण केली नाही, त्यांनी भारतीय संस्कृतीतील एक गाढ दुवा पुन्हा जिवंत केला आहे. आजच्या प्रगत तंत्रयुगातही वेदांचे महत्त्व, त्यांची वैज्ञानिकता आणि त्यांचा आध्यात्मिक आधार किती भक्कम आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांनी केवळ परंपरेला गौरव मिळवून दिला नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी एक तेजस्वी मार्गही उजळवून टाकला आहे.